नमस्कार, मी अक्षय पाटील. सर्वप्रथम तर आपलं सर्वांचं खूप-खूप धन्यवाद, की आपला जो प्रतिसाद आहे, तो प्रतिसाद अगदी उत्तम आहे आणि मग त्याच प्रतिसादाला उत्स्फूर्तता म्हणून पुढील लेक्चर्स आपल्यासोबत कंटिन्यू करण्यासोबत मला खूप जास्त आनंद होईल. बस फॉर्मॅलिटी संपली. आता आपण आपलं लेक्चर करूया. ओके. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे, आजचं आपण जे पाहणार आहेत, ते कोणा संदर्भात पाहणार आहे? तर आज आपण नंदा डायनास्टी संदर्भात पाहणार आहेत. नंदा एम्परर संदर्भात पाहणार आहोत. नंदा एम्पररचं भौगोलिक स्थान कुठे आहे? तर हे भौगोलिक स्थान जे नंदा एम्पररचं आहे, ते प्रामुख्याने इकडे समजा हे ताम्रपाली घेतलं, तर ह्या ताम्रपालीपासनं इकडं वरती, त्यानंतर इकडचं समजा महाराष्ट्राचा हा जो वरचा भाग घेतला तो, तर मग इकडं नॉर्थ ईस्ट इथपर्यंत अशा प्रकारचं इतकं मोठं साम्राज्य प्रामुख्याने नंदा साम्राज्याचं पसरलेलं होतं. त्यांचा कालावधी काय आहे? पूर्ण नंदा साम्राज्याचा कालावधी जो आहे, तो नंदा साम्राज्याचा कालावधी हा मिड 4th सेंच्युरी बिफोर ख्रिस्ट म्हणजे 4था शतक इसवी सन पूर्व ते 322 इसवी सन पूर्व शतकापर्यंत आपल्याला प्रामुख्याने त्यांचा कालावधी दिसतो. त्यांची जी कॅपिटल होती, नंदा साम्राज्याची जी कॅपिटल होती, ही कॅपिटल पाटलीपुत्र होती. रिलिजन तिथले होते ते हिंदुइझम, बुद्धिझम, जैनिझम अशा प्रकारचे रिलिजन होते. गव्हर्नमेंट जे होतं किंवा जे सरकार होतं ते मोनार्ची होतं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आपण जे सध्यास्थितीचा अभ्यास करत आहोत, तो महाजन पदाचा अभ्यास करत आहोत आणि महाजन पदाचा अभ्यास करत असताना आपल्याला रिपब्लिक आणि मोनार्च अशा दोन्ही प्रकारची जी सरकार आहेत किंवा गव्हर्नमेंट आहेत, ते गव्हर्नमेंट आपल्याला पाहायला मिळतात. आणि आपल्याला हाच प्रश्न बऱ्याचदा येतो, की महाजन पदामध्ये असणारे जे काही 16 महाजन पदं होती, ती सगळी 16 महाजन पदं मोनार्चीच होती का फक्त त्याच्यामध्ये राजेशाहीच होती का? तर नाही, तर काही जे होते ते रिपब्लिक पण होते. तर हाच महत्त्वाचा मुद्दा आहे. तो इथे क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करत आहे. त्याच्यानंतर सक्सीड कोणी केलेला आहे? तर सक्सीड डेफिनेटली मौर्य एम्पायरनी केलेला आहे. आणि ती जी टेरिटरी जी आहे किंवा तो जो भाग आहे नंदा साम्राज्याचा त्यात कोणकोणते की बांगलादेश, इंडिया आणि नेपाळ अशा तिन्ही देशांमध्ये नंदा साम्राज्य विस्तारलेलं होतं. त्यानंतर सगळ्यात महावंश हे जे पुस्तक आहे म्हणजे बौद्ध संस्कृतीमध्ये जे श्रीलंकेचा इतिहास ज्याच्यामध्ये सांगितलेला आहे, हे जे पुस्तक जे आहे त्या पुस्तकांमध्ये सांगितलेला जो कालावधी आहे नंदा साम्राज्याचा तो 345 बिफोर ख्रिस्ट ते 322 बिफोर ख्रिस्ट अशा पद्धतीचा सांगितलेला आहे. ओके. त्याच्यानंतर नंदा साम्राज्यामध्ये महत्त्वाचा असणारा पहिला जो राजा आहे, तो राजा कोणता होता? राजा महापद्मानंद. बरोबर आहे. राजा महापद्मानंद कोण होते? तर महानंदीन हां आणि शूद्र महिला यांचे हे मुलं यांचा हा मुलगा होता. हा महानंदीन हे कोण होते? जे 10 राजांमध्ये साम्राज्य जे वाटून दिलं होतं ना, त्या 10 राजांचा शेवटचा जो राजा होता, तो शेवटचा राजा म्हणजे महानंदीन. बरं हे 10 राजांमध्ये कोणी साम्राज्य वाटून दिलं होतं, हे जर शोधायचं असेल ना, मागचा जो लेक्चर आहे ना, तिथे आपण ते क्लिअर केलेलं आहे. हां, याच्यामध्ये आपल्याला राजा महापद्मनंदांसंदर्भात काही फोटो मिळाले नाही, पण त्यांचे सिल्व्हर कॉइन जो आहे, तर त्या सिल्व्हर कॉइनमध्ये किंग महापद्मनंदा अँड हिज सन अशा त्यांचा जो आहे, तो त्यांचा फोटो आपल्याला तिथं जे एव्हिडन्स आहे, ते एव्हिडन्स इथे पाहायला मिळतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर येस, धनानंद त्यांच्यानंतर आलेले आहेत. आपल्याला नंद साम्राज्यामध्ये इतकं दुसरं काही नसल्या कारणामुळे आपण काही जास्त घेतलं नाही. अजून एक गोष्ट आपल्याला बघता येईल, पण तो आउट ऑफ द ठीक ठीक आहे तरी चालेल, की इकरत जे होतं, त्यांचे जे कॉइन होते, त्या कॉइनला काय म्हटलं जातं? इकरत असं म्हटलं जायचं. त्यांची जी रिलिजन होती, ती रिलिजन जैन होते. ओके. त्याच्यानंतर पुढे आल्यानंतर दुसरा आणि शेवटचा राजा आपल्याला म्हणता कारण नंदा साम्राज्य की जास्त काळापर्यंत विखुरलेलं नव्हतं ना. आपण पाहिल्याप्रमाणे 345 ते 322 इतका म्हणजे 22 आणि 8, 30, 10, 40, 5 इतक्या याच्यामध्ये 15, 5, 20, 23 इतक्या याच्यामध्ये ते एक 22, 30, 25 आपण पकडता येतील, की एवढ्या वर्षांमध्ये इतक्या वर्षापर्यंत ते साम्राज्य होतं. त्याच्यामुळे 2 राजे साहजिकच आहेत. ओके. तर त्याच्यानंतर दुसरा जो राजा आहे महत्वाचा राजा धनानंद. राजा धनानंद काय लास्ट नंदा एम्परर होता. त्यांची जी सुरुवात आहे ते 329 बिफोर ख्रिस्ट ते 321 बिफोर ख्रिस्ट मध्ये झालेला आहे. त्याच्यानंतर यांनाच सक्सेसर कोण होते? मग चंद्रगुप्त मौर्य हे सक्सेसर होते. त्यांचा मृत्यू कधी झालेला आहे? 321 बिफोर ख्रिस्ट मध्ये मृत्यू झालेला आहे. ओके. हे झाले राजा धनानंद. येस आणि धनानंद किंवा नंदा साम्राज्याच्या वेळेस ह्या ज्या घटनाक्रमात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट भारताने जी नमूद केली, ती नमूद केलेली गोष्ट काय तर अलेक्झांडर जो भारतात आला होता.
ते अलेक्झांडर आलेला जो भारतातला जो कालावधी आहे तो प्रामुख्याने ह्या काळामध्ये येतो. 356 ते 326 अशा प्रकारचा अलेक्झांडरचा कालावधी आहे. आणि प्रामुख्याने जो भारतात आला होता, तो भारतात 325 बिफोर ख्रिस्ट म्हणजे इसवी सन पूर्वी आला होता. तो भारतात 19 महिने भारतात राहिला. 19 महिने भारतात राहिला. त्यात आपल्याला एक कळते की हिडस्पसचे युद्ध बऱ्याचदा आपण ऐकलेलं आहे. साहजिकच बऱ्याच कुठं-कुठं आपण सहज ऐकतो. हां, हिडस्पसचं युद्ध झालं होतं. हिडस्पस म्हणजे कोणती? आताची जी झेलम आहे ना, तिला अगोदर काय म्हणायचं हिडस्पस. हां, तर हे जे युद्ध होतं, हे युद्ध अलेक्झांडर आणि पोरस, पोरस राजा जो होता, ज्याचं साम्राज्य सतलज आणि झेलम याच्यामध्ये जे विभागलं होतं, तर त्या साम्राज्याचा जो आहे, तिथे प्रामुख्याने तो होता पोरस. तर तो अलेक्झांडर आणि पोरस यांच्यामध्ये जे युद्ध झालं, त्या युद्धाला हिडस्पसचं युद्ध असं म्हणतात. ते हिडस्पसचं युद्ध अलेक्झांडरचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच वेळेस अंबी राजा पण होता. अंबी आणि पोरस अशा प्रकारचे 2 राजे होते आणि इकडं नंदा साम्राज्यामध्ये नंदा साम्राज्य खाली मगधाच्या ह्याच्यामध्ये ते होते. तर अंबी राजा जो होता, तो अंबी राजा अलेक्झांडर सोबत लढला नाही. तर अलेक्झांडरला त्यांनी सांगितलं, की "येस, डेफिनेटली तू विन झाला. मी असं काही तुझ्यासोबत लढत-बिडत बसत नाही आणि तुला जे पाहिजे ते घे. माझ्याजवळ जे काही संपत्ती आहे, त्यातला काही जो वाटा आहे, तो वाटा मी तुला देतो." आणि ती समंजसपणे त्यांनी ती बाब तिथं हे करून टाकली. पण पोरस जो राजा होता ना, तो पोरस राजा करेजफुल होता. पोरस राजा तो हिम्मतवान होता आणि लढण्याचं म्हणजे मी वाकणार नाही, मी झुकणार नाही, मी जाणार नाही, लढणार अशा प्रकारची जी वृत्ती होती ती प्रामुख्याने आपल्याला पोरस राजामध्ये पाहायला मिळते आणि तीच हिडस्पसच्या युद्धामध्ये आपल्याला इथे नमूद झालेली दिसते. हे झालं अलेक्झांडरचं. अलेक्झांडर संदर्भातला जर थोडासा अजून विचार केला तर अलेक्झांडरचे राज्य जे होतं, इथपासून ते जवळपास इकडं इंडूज नदीपर्यंत आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर खूप मोठं असं साम्राज्य अलेक्झांडरचं होतं. ओके. आणि अलेक्झांडर जेव्हा भारताकडे यायला निघाला ना, जवळपास 10 वर्ष त्यांच्या सैन्यांनी न थकता, न हे करता इकडं असं मार्च केला होता आणि 10 वर्ष जवळपास झाले. त्यानंतर बियास नदी जी आता बियास नदी, त्या बियास नदीच्या अलीकडे त्यांना यायला जमलं नाही. त्याचं कारण पण एक आहे, की सैन्यांची इच्छा होती, की आता बस झालं, आता आम्हाला परत जायचंय घरी. एक अशी गोष्ट. दुसरी गोष्ट काय होती, की भारताचं जे वातावरण होतं ना, ते गरम होतं. किंवा म्हणजे तापमान जे होतं ते तापमान जास्त होतं. त्यामुळे त्यांना त्रास व्हायला लागला होता. तिसरी गोष्ट काय होती, ते जे सैनिक होते तर त्यांनाच युद्धादरम्यान त्या काही डिसीज झालेल्या होते किंवा जे आजार झालेले होते त्याच्यामुळे त्यांना ते खूप जास्त त्रास होत होता. चौथी गोष्ट ते ऐकून होते, की भारतीय साम्राज्य जे आहे आणि त्यांची जी लढण्याची जी चिकाटी आहे, जे की पोरस राजांना त्यांनी हरवलं. पण पोरस राजामार्फत जे काही त्यांना भारताची जी चिकाटी पाहायला मिळाली, ती चिकाटी आणि ह्या सगळ्या बाबतीतून मग ते थोडं पुढे सरकण्यासाठी जे हे म्हणतात तर ते करत होते आणि त्याच्यातूनच ते याच्यापर्यंत बियासपर्यंत थांबले आणि नंतर ते मागं गेले. हे थोडक्यात झालं अलेक्झांडर बाबत आणि मग ह्या कालावधीचा 3 महत्त्वाच्या ज्या बाबी होत्या, त्या 3 बाबीविषयी आपण चर्चा केलेली आहे. सो थँक यू फॉर वॉचिंग आणि नेक्स्ट याच्यामध्ये छोट्या ह्या आपल्या लेक्चर सीरीजमध्ये आपण मौर्य साम्राज्याविषयी पाहणार आहोत, जो की आपल्याला एक्झाममध्ये खूप जास्त वेळा विचारला जातो. ओके.